तर आजची आपली ही रेसिपी होणार आहे एकदम झणझणीत व चवदार, एकदम धाबा स्टाईल गावरान पद्धतीने शेवची भाजी. आणि हो बरं का, हे शेव आपण एकदम घरगुती पद्धतीने घरीच बनवणार आहोत. तर इथं शेव बनवण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही वापरलं तरीही चालेल, नाही वापरलं तरीही चालेल. फक्त तांदळाचं पीठ वापरल्यावर आपले शेव एकदम कडक होतात, त्यासाठी वापरलं. मग इथं चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि हळद घालून घेते आणि लगेच ओवा पण घालून घेते. याला मस्तपैकी एकजीव करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते. एकदमच पाणी नाही टाकायचं, लागेल तसं पाणी टाकून आपल्याला याला मस्तपैकी एकजीव मळून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. असं एकदम घट्ट पीठ चुरायचं, पातळ बिलकुल नाही करायचं. मग इथं सोरा घेतलेला आहे आणि यामध्ये मी चाळणी पण मस्तपैकी लावून घेतली. चाळणी आपल्याला जाड आकाराची लावायची, जेणेकरून आपले शेव एकदम जाडसर होतील. मग हे पीठ मी या सोऱ्यामध्ये टाकून घेतलं आणि कढईमध्ये मस्तपैकी तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी. तेलाचा वापर आपल्याला इथे एकदम जास्त प्रमाणात करायचा आहे, कारण शेव पूर्णपणे तळण्यासाठी आपल्याला तेलाचा प्रमाण पण जास्त हवा आहे. मग इथे मी थोडंसं शेव टाकून घेते सोऱ्याच्या मदतीने, तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. शेव बनवताना आपण इथे लाल तिखट आणि मिठाचा वापर केला होता. तर त्यासाठी जेव्हा आपण या भाजीला फोडणी देऊ त्या टाईमला आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, लाल तिखट आणि मिठाचा वापर थोडा कमीच करायचा, नाहीतर भाजी आपली अति जास्त प्रमाणात झणझणीत होणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपले शेव मस्तपैकी तळून निघाले आहेत, एकदम लालसट कलर आलेला आहे याला. याच प्रकारे तुम्हाला तुमचे शेव जे हे आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत, कुरकुरीत बघत आहात एकदम. तर आता हे भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत हे बघूयात. तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून शेव घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, कांद्याचा आणि टोमॅटोचा पेस्ट, खोबर पेस्ट, तेल, जिरं मोहरी, लाल तिखट, काळा मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, हळद आणि कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी. लगेच मग मी इथं जिरं मोहरी आणि आलं लसूण पेस्ट टाकून मस्तपैकी याला परतून घ्यायचं. आणि हो बरं का, इथं टमाट्याचा वापर थोडा जास्त प्रमाणात करायचा. मग मी इथं कांद्याचा आणि टोमॅटोचा पेस्ट टाकून टाकला. मस्तपैकी याला परतून घ्यायचं जोपर्यंत हे तेल नाही सोडत तोपर्यंत. मग चवीनुसार लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा पण आपण कोणत्या भाजीला खोबऱ्याचं कूट टाकतो ना, तेव्हा लक्षात घ्यायचं तेलाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं, कारण खोबर हे खूप जास्त तेल सोडतो. त्यासाठी खोबऱ्याचं प्रमाण हे आपल्याला थोडंसं कमीच राहू द्यायचं. मग लगेच मी याला पण एकदाचं परतवून घेते आणि लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून मस्तपैकी याला परतवून घ्यायचं आणि हवं तसं पाणी टाकायचं. जर शेवची भाजी तुम्हाला पातळ हवी असेल तर मस्तपैकी याला पाण्याचं प्रमाण जास्त वाढवायचं, जर घट्टसर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं. इथे मी मस्तपैकी पाणी टाकून याला एक उकळी आणू देते. मस्तपैकी अशी झणझणीत उकळी आली, यानंतर मी हे आपले घरगुती बनवलेले शेव या भाजीमध्ये टाकून टाकते आणि मस्तपैकी एकदाचं परतवून घेते, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि तुम्ही बघत आहात. तर मस्तपैकी याला उकळी येऊ द्यायची आणि यानंतर मी यात सुहाना मसाला आणि थोडासा एव्हरेस्ट मसाला पण याच्यात टाकलेला आहे. शेव हे आपल्याला सगळ्यात आखरीला टाकायचं आहे. मग मी इथं मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीरचा वापर थोडा जास्त प्रमाणात करायचा आणि 1 ते 2 मिनटासाठी याला झाकून ठेवलेलं आहे. एकदम कमी आचेवर आपल्याला झाकून ठेवायचं. मस्त तुम्ही बघू शकता इथं शेवची एकदम घरगुती गावरान पद्धत आणि रेस्टॉरंट स्टाईल या पद्धतीने आपली शेवची भाजी तयार आहे. कमेंटमध्ये नक्की कळवा ही भाजी कशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.